सॅम सर, बोल कार्तिक. श्रुतीचं काही बोलणं झालं का तुमच्याशी? म्हणजे तिने तुला आत्ता सांगितलं तर? सर हा सगळा काय प्रकार आहे? श्रुती मॅच मधून विड्रॉ करायचं बोलते नाही, ऑलरेडी विड्रॉ केलंय तिने. कारण सांगितलं तिने तुम्हाला? हो, सविस्तरपणे. आणि तुम्हाला पटलंय ती जे करते ते? तिचा हा निर्णय जरा अनएक्सपेक्टेड होता, बट आय रिस्पेक्ट हर डिसिजन. म्हणजे ती हे जे करते ते तुम्हाला मान्य आहे? तुमचं काहीच ऑब्जेक्शन नाहीये? आय डोंट बिलीव्ह दिस सर. कार्तिक, व्हॉट इज सो अनबिलिव्हेबल अबाउट दिस? सर तिने डिस्ट्रिक्टची मॅच खेळली म्हणून आपण काय काय केलंय आणि तिने अचानक. कार्तिक शांत हो. सर माझ्यावर विश्वास आहे ना? सर नसता तर तुम्हाला फोन केला असता का? मग शांतपणे समजून घे मी काय म्हणतोय ते. आपण श्रुतीला ज्या फेज मधनं बाहेर काढलं ना, ती फेज कम्प्लिटली वेगळी होती. इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. त्यावेळेला तिचा कॉन्फिडन्स गेला होता. घाबरून विड्रॉ करणं किंवा गिव्हअप करणं आणि दुसऱ्यासाठी समजून उमजून काहीतरी करणं याच्यात खूप फरक आहे. कार्तिक, श्रुतीने जो निर्णय घेतलाय ना तो सोपा नाहीये. त्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि हा निर्णय तिला प्लेअर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून खूप मोठं करणार आहे. सर तुम्ही बोलताय त्यातला शब्द बरोबर, पण असं केल्याने श्रुतीचं 1 वर्ष फुकट जाईल. आतापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल. कार्तिक, मी जे म्हणतोय ते बरोबर आहे असंही म्हणतोस आणि काळजीही करतोस. निदान मी वरीड नाही हे बघून तरी काळजी सोड. ट्रस्ट मी अँड रिलॅक्स. ओके, टेक केअर. कोणाशी बोलत होतास? माझ्या कामाचं बोलत होतो. माझं नाव घेऊन? हा, ते जरा बायकोचं नाव सुद्धा हवं होतं. कशासाठी रे? पॉलिसीसाठी. पॉलिसी काढली. मग त्यांना हे सुद्धा सांगत होतास का की श्रुतीचं वर्ष वाया नाही जायला पाहिजे आणि खूप मेहनत केली ती पाण्यात नाही गेली पाहिजे? सॅम सरांची. कार्तिक, मी मगापासून तुला म्हणतीये माझ्याशी बोल तर माझ्याशी बोलत नाहीयेस, पण इथे येऊन तू सॅम सरांना कॉल केलास. हे बघ, मॅच मधून नाव विड्रॉ करण्याचा डिसिजन माझा होता, सरांचा नाही. हो, पण तो बदलायला हवा असेल तर तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. पण त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? ते समजून तरी घेतील मला. मागच्या वेळी जेव्हा तू ग्लोव्ज कपाटात ठेवून घरी बसली होतीस ना, तेव्हा त्यांनी समजून घेतलं होतं मला. आणि खरं सांगायचं झालं तर मलाही शेअर करायचं होतं त्यांच्याशी. अरे मग माझ्याशी शेअर करणं उपयोग नाहीये ना त्याचा, कारण तू सगळं ठरवून मोकळी झाली आहेस. कारण आता तेच गरजेचं आहे. का गरजेचं होतं? मार्टिनासाठी. ती म्हणाली मी बॉक्सिंग खेळत नाहीये तर तू लगेच मॅच सोडतेस. स्पोर्ट आहे की मस्करी चालली? खिरापत आहे का किंवा चॅरिटी आहे का असं सोडून द्यायला? स्पोर्ट आहे तो, त्याचा एक डिसिप्लिन असतं, मान असतो, आणि त्यात जो बेस्ट असतो ना तोच खेळतो. जो डिझर्व करतो तोच पुढे जातो, आणि तू डिझर्व करतेस. मार्टिना सुद्धा डिझर्व करते इक्वली. हे बघ, आता ही वेळ ना मार्टिनासाठी खूप महत्वाची, आणि तिला संधी मिळाली तर ती नक्की चांगलं खेळू शकेल. हे बघ, तिला मदतीची गरज आहे, तिला ती मदत मिळायला हवी आत्ता. ती सुद्धा, तिला चांगलं ट्रेनिंग मिळालं ना तर चांगलं खेळू शकते. आणि मी खेळले काय, मार्टिना खेळली काय, फायनली आमच्या क्लबचंच नाव मोठं होणार आहे ना. मी फक्त तुझा विचार करतोय, तुझ्या क्लबचा नाही. मी तुझी मेहनत पाहिली, इतर कोणाची नाही. तू किती सॅक्रिफाईस केलंय ना ते पाहिलंय मी. तू किती आणि कसं ऍडजस्ट केलंय ते पाहिलंय मी. अरे पण मी पुढच्या वर्षी मॅच खेळणारच आहे. आय बिलीव्ह इन टुडे. सो डू आय. म्हणून तर बॅकआउट केलं. श्रुती, तुला समजत नाहीये तू काय करतेस. हे बघ, मला नीट समजतंय मी काय करते, आणि तू थोडा शांतपणे विचार केलास ना तर तुला सुद्धा समजेल. मला काही समजायचं नाही आणि शांतही राहायचं नाही. तू तुझा निर्णय ताबडतोब बदल, नाहीतर काय नाहीतर काय ते मलाही माहित नाही.
ते भांडण. अरे आणले. आई हिला सांग सारखं मागे मागे करू नकोस माझ्या. श्रुती नको ना अगं मागे मागे करू. ए तू काय लहानच का रे? हा? आणि काय ग तू सुद्धा लहान झाली आहेस का? काय बोलतेस? मला जेवायला वाढ. अरे आत्ता मगाशी म्हणालास भूक नाहीये म्हणून. हो मगाशी नव्हती आत्ता आहे. आणि एवढ्या वेळात संपवलं का सगळं? अरे संपेल कशाला सगळं. मग वेळ संपली का? नाही रे बाबा काही नाही संपलेलं. वाढते तुला थांब. अरे तुला यायला उशीर झाला ना त्यामुळे आम्हाला वाटलं की तू बाहेर खाऊन आला असशील. अरे गंधार किती बोर आहेत ही दोघं पण. म्हणजे बघ ना जेव्हा दादाला खायचं असतं तेव्हा वहिनीला नको असतं आणि जेव्हा वहिनींची इच्छा असते तेव्हा दादाचा मूड नसतो. ए इरा बोचकपणा कमी कर. आणि एक मिनिट कोणी सांगितलं तुला हे? सांगायला कशाला हवं? आपल्या चेहऱ्यावर किती वाजलेत ते दिसतं. करेक्ट. त्याच्या तोंडावर बरोबर 11:15 वाजलेत. इरा घड्याळ समजायचं नाही तुला लहानपणी म्हणून आईचा किती मार खाल्लायस तू. आठवतंय ना? 12 वाजलेत. 11:15 म्हणते वेडी. भाऊजी आई तुम्हाला जेवायला वाढ. ओ रे बाबा वाढते. साडी वाढवायच्या आधी वाढ. चिडू. मलाही वाढायचं. कसं ना मी ठरवलंय की भूक लागली की लगेच खाऊन घ्यायचं. उगाच जेवणावर राग नाही काढायचा. उपासमार करून त्रास कशाला करून घ्या स्वतःला. तरी बरं तुला फार लवकर कळलं ग. खरं सांगतो मला हे सगळं समजायला ना 12 वर्ष लागली होती. हो आधी कार्तिक झाला मग इरा झाली मग मला कळलं खाण्यावर राग काढायचा नाही. उपासमार नाही. लोक त्यांना हवे तसेच वागतात ना. काका तू पण कार्तिक सारखा जेवणावर राग काढायचास का? हे आपलं उगाच घरच्यांना तसं वाटायचं. मी बाहेर जाऊन बाबा ते तर तुम्ही अजूनही खाताच की. मग अजूनही आमची भांडणं होतातच की. काय नाही होत? हो. मग काय ना भांडणं ना ही काय लोणच्यासारखी असत. बरं काय रे कार्तिक आता तुमच्या दोघांमध्ये काय कशावर भांडण झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम नाही झाला. कसं आहे ना जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो ना तेव्हा आपला अपेक्षा भंग होतो. तेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवू नका. तुम्हालाच त्रास होईल. आणि मला भूक लागली मला जेवू द्या. आई तू अजून वाढ. हिला उपासमार नको ना हिला वाढ. नक्की काय झालंय कळेल का? मधुरा प्रसन्न राहू देत ना. ते लहान आहेत का दोघं करतील त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. जेवा आता चला. तू इथे बसू शकतोस. मला त्रास नाही होणार. मी इथे बसलो तरी तुला त्रास नाही होणार. तू झोप. चालू राहू देत लाईट. मला नाही त्रास होतोय. पण मलाही त्रास होत नाही.
काय चालवलंयस हे? अगं काय चालवलंय? मला पुस्तक वाचायचंय, मी पुस्तक वाचतोय. याबद्दल नाही बोलत आहे मी. मगाशी तू घरच्यांसमोर जे काही वागलास ते काय होतं? कशाबद्दल बोलतेस तू? कार्तिक, आपल्यात जेव्हा कधी भांडण झालं ना तेव्हा आपण कधीच ते घरच्यांसमोर येऊ नाही दिलं. आपण घरच्यांसमोर एवढंच दाखवतो की सगळं ओके. पण आज तू जे काही तू वागलास ना, झोप. तुझी झोपायची वेळ झाली. नाही, मला बोलायचं आणि आत्ताच बोलायचं, त्याच्याशिवाय मी झोपणार नाही. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे काय चालवलंय तू कार्तिक? हे ना काही सोल्युशन नाहीये कुठल्याही गोष्टीवरचं. तू दरवेळी असं करतोस, काही झालं तरी बोलणं बंद करायचं. मला इच्छा नसते बोलायची. नाही, तुला माहितीये की मला सगळ्यात जास्त त्रास तुझ्या न बोलण्याचा होतो, म्हणून तू बोलणं बंद करतो. असं काही नाहीये. मग बोल माझ्याशी, आता बोल. हे बघ, बोलूनच गोष्टी सॉल्व्ह होणार आहे. अगं पण काय सॉल्व्ह करायचंय? तू तर तुझा डिसिजन घेऊन मोकळी झाली आहेस ना. ओ ओके, आता माझ्या लक्षात येतं. तू पुन्हा तेच सगळं चालू केलंय. काय? इमोशनल ब्लॅकमेलिंग. काही बोलू नकोस. एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी एक्सप्रेस सुद्धा व्हायचं नाही का? आणि हा तुझा डिसिजन मला पटला नाहीये म्हणून मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. अरे पण त्याच्या मागचं कारण तुला नीट समजावून सांगितल्यानंतरही तुला पटलेलं नाहीये. पटायलाच हवं का? म्हणजे नाही पटलंय. नाही पटले. कार्तिक, मला कळत नाहीये रे. माझी मॅथ सोडण्यामागची भावना तुला इतकी नीट समजावून सांगूनही का नाही तुला समजते? इट्स रिअली अनफॉर्च्युनेट. तू ठेव तुझा राग तुझ्या मनात, पण यावेळी त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. कधी होतो? असं म्हणू नकोस कार्तिक. दरवेळी तुझ्या सांगण्यावरनं मी माझे डिसिजन्स बदललेले आहेत, कारण तेव्हा मला मनात कुठेतरी माहिती असतं की तू बरोबर बोलतोय. पण यावेळी तू चुकतोयस. चुकतेस तूही श्रुती. पण आतापर्यंत मीही खूप गोष्टी तुझ्या कलाने घेतल्या, पण यावेळी मी माझा स्टँड बदलणार नाहीये. ठीक आहे, तू जप तुझा स्टँड, पण यावेळी मी माझा डिसिजन बदलणार नाही. कोणताही डिसिजन आपल्या दोघांचा असेल असं ठरलं होतं आपलं, आठवतंय? असो, एक गोष्ट लक्षात ठेव. हा डिसिजन फक्त तुझा आहे, तुझ्या एकटीचा. यात मी तुझ्या बरोबर नाही. गुड नाईट. हॅलो, अहो ही काय वेळ आहे का कॉल करायची? 7 वाजलेत आत्ता. मी तुमच्याशी नंतर बोलते. हॅलो, बोला. अहो, केवढ्यांदा ओरडलात तुम्ही? हा? हो, इतक्या सकाळी कॉल कशाला केला तुम्ही? सकाळी? अहो 7 वाजले 7. 7 ही काय वेळ आहे का कॉल करायची? बहुतेक झोपला होतात वाटतं तुम्ही. त्याचा काय संबंध? मुळात ही वेळच नाहीये कॉल करायची. अहो तुम्हीच म्हणाला होता इथून पुढे काही काम निघालं तर कार्तिकना फोन करू नका, तुम्हाला करा म्हणून. अहो हो, पण जनरली कामाचे कॉल्स आपण 10 वाजल्यानंतर करतो. अहो 10चं काय घेऊन बसला? त्या दिवशी 12च्या नंतर मी तुम्हाला फोन करत होतो, सतत दुपारी फोन करत होतो, पण तुम्ही उचलतच नव्हता. मग संध्याकाळी माझं काम निघालं. पुन्हा म्हटलं आजही तसं व्हायला नको म्हणून आता फोन केला. बहुतेक तुम्ही झोपला होतात. अहो सकाळी लवकर उठावं, व्यायाम करावा,
तुम्ही मला माझ्या दिनचर्याबद्दल लेक्चर द्यायला कॉल केलाय की कामासाठी कॉल केलाय? हो, हे पण कामाचंच बोलतोय की. मी कसा सकाळी लवकर उठून जॉगिंग करतो आणि जॉगिंग बिगिंग केलं, व्यायाम केला की शरीर कसं तंदुरुस्त राहतं. वा, फार महत्वाची इन्फॉर्मेशन दिली तो तुम्ही. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सुद्धा जॉगिंगला जाते आणि मी ना आता परत आली आहे, चालली नाही. अरे वा, म्हणजे सकाळी तुम्ही जॉगिंग करता वाटतं. म्हणजे आजच्या पिढीलाही व्यायामाचं महत्व पटलेलं दिसतंय. आपण मुद्द्याचं बोलूयात का? हो हो, कार्तिकजींचा जरा बँक अकाउंट नंबर पाठवा. कशाला? हो, बिदागीचा ऍडव्हान्स पाठवायचा आहे ना. माझ्या अकाउंटला पैसे टाका, मी पाठवते अकाउंट नंबर. अहो मॅडम, बिदागीची रक्कम आहे. हो, म्हणून काय झालं, माझ्या अकाउंटवर करा ना ट्रान्सफर. बरं ठीक आहे, तुमचा अकाउंट नंबर पाठवा. हो, पाठवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. हो, आत्ता का नाही? अहो, आत्ता कसा पाठवू, मला पाठ नाहीये, बघावं लागेल ना. मग बघा ना आता. आत्ता कार्तिक आहे खोलीमध्ये. काय? काही नाही, मी पाठवते ना तुम्हाला, नंतर मेसेज करते. नक्की करा. एकतर तुमचा फोन लागत नाही आणि लागलाच तर तुम्ही तो फोन उचलत नाही. गणपुले, मी तुम्हाला अकाउंट नंबर पाठवते, थोडा धीर धरा. बरं, बाय. कोणाचा फोन होता? ते माझा कामाचा फोन होता एक. माझ्या अपरोक्ष पुन्हा काही ठरवतेस का? अरे कार्तिक, गरमागरम वडे तयार आहेत. साबुदाणे वडे. आज काय उपास आहे का कोणाचा? अगं हो, आपल्याकडे दोघींचं डिपार्टमेंट असतं उपासाचं, माई आणि आसावरी. आज कोणाचा उपास आहे? आसावरी सकाळी कसली तरी पोथी वाचत होती बाई. तिचा उपास आणि माझा टहास. इतका वाईट होता का? नाही, बरा होता. बरा म्हणजे बराच चांगला होता. नुसतं चांगला नाही, हे वडे जितके अप्रतिम आहेत ना, तितका अप्रतिम होता. खरंच बघ, तुझ्या आजच्या साबुदाणा वड्याची चव म्हणजे ओ माय गॉड, सुपर, माइंड ब्लोईंग. आई, मला सुद्धा द्या ना 2 वडे. अगं पण तू काय खातीयस? तू सकाळी अंडी उकडून ठेवलीस ना किचन मध्ये? हो, पण आता बाबांनी एवढी तारीफ केली म्हटल्यानंतर मला खरंच खायची इच्छा झाली आहे. कशाला तारीफ करता हो तुम्ही? अरे आता काही बोललो नसतो तरी पण वर्षभर ऐकायला लागलं असतं, काहीच बोलला कसे नाहीत म्हणून. नाही, बाबांना बोलू नका, मला खरंच खायचंय आणि आता तसं माझं डाएट फ्लेक्झिबल आहे. वजन वाढवायला सांगितलंय का? नाही, ऍक्च्युली या वर्षी मी डिस्ट्रिक्टची मॅच खेळणार नाही. का? का पण? अरे काय 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 चाललंय हिचं? काय काय प्रॉब्लेम आहे? बघा, तुम्ही दोघं ना तुमच्या करिअरसाठी भांडा, किती भांडा, पण तुमच्या दोघांच्या भांडणाचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका प्लीज. काय ग? हो. नाही बाबा, तसं नाही. हा डिसिजन मी स्वखुशीनेच घेतलाय. पण का? म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर आम्हाला कारण कळू शकेल. बाबा, मला ती मार्टिना माहितीये ना, आमच्या क्लब मधली. हो, तिचं काय? ऍक्च्युली ती यावर्षी डिस्ट्रिक्ट खेळू शकली नाही, कारण मला सांग, या सगळ्या प्रकारांचा उपयोग होतोय कुठे? म्हणजे बघ, त्याने केला का रियाज? नाही, आजही नाही केला त्याने रियाज. बघ श्रुती, तू ना असा घास खाण्याऐवजी असा घास खातीयस. यार, त्याच्या मागे लाग आणि त्याच्याकडून रियाज करवून घे. त्याचा काही उपयोग होणार नाहीये.
त्याला मनापासून रियाज करावासा वाटला तर पाहिजे ना. हे बघ, गाणं गळ्यातून तेव्हाच चांगलं निघतं जेव्हा ते मनातून आतून येतं. त्यांनी जर का मनापासून रियाज केला नाही तर त्याचं गाणं कधीच चांगलं होणार नाही. हो, आणि असं कसं त्याला वाटेल आपोआप? आपोआप नाही, त्याला तसं वाटावं अशी परिस्थिती निर्माण करतेय मी. म्हणजे आज संध्याकाळी उत्तराला मी काहीतरी कारण काढून घरी बोलवलं. काय? अरे तू का करते जरा? श्रुती, तुला अक्कल आहे? मग ती काहीतरी करून त्याला जर का रियाजासाठी कन्व्हिन्स करू शकली ना, किंवा ती एवढी आली आहे म्हणून तरी त्यांनी रियाज केला तरी खूप आहे. श्रुती, तुला ना सवय झाली आता कुऱ्हाडीवर पाय आपटायची. का बोलावतेस तिला जवळ? हे बघ दिशा, उत्तरानं कार्तिक बरोबर या क्षेत्रात खूप वर्ष काम करते. शिवाय तो तिचा चांगला मित्र सुद्धा आहे. आणि म्हणून काय तू माझा उत्तरावर पूर्ण विश्वास आहे. ती जे काही करेल ना ते कार्तिकच्या चांगल्यासाठीच असेल. गॉड ओनली नोस. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.